काय हो, तुम्ही कधी असे झणझणीत बटाट्याचे रावसाहेब खाल्लेत का? नाही ना? मग ही रेसिपी पूर्ण पहा. सुरुवातीला एक कांदा, एक टोमॅटो आणि एक बटाटा चिरून घ्यायचा. नंतर कढईमध्ये साधारण 4 टेबलस्पून एवढं तेल घालायचं. तेल गरम झाल्यानंतर मोहरी घालायची, जिरं घालायचं, नंतर कढीपत्ता घालायचा. त्याचबरोबर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. नंतर उभा कट करून घेतलेला कांदा घालायचा. कांदा 1 मिनिटभर चांगला सुरुवातीला परतून घ्यायचा आहे. नंतर यामध्ये टोमॅटो घालायचं. टोमॅटो ही कांद्याबरोबर थोडस परतून घ्यायचं. नंतर यामध्ये उभा कट करून घेतलेला बटाटा घालायचा आणि बटाटा सुद्धा आपल्याला 1-2 मिनिटं चांगला परतून घ्यायचा आहे, जेणेकरून अशा पद्धतीने परतून घेतल्यानंतर चांगला शिजतो. आता यामध्ये एक वाटण घालायचं आहे, तर हे खोबऱ्याचं वाटण आहे. यामध्ये आलं, लसूण, कोथिंबीर घातलेली आहे. चवीनुसार लाल काळं तिखट घालायचं. चवीनुसार मीठ घालायचं. 1 चमचा गरम मसाला आणि थोडीशी हळद घालून परत 1-2 मिनिटं सगळं हे परतून घ्यायचं. आता यामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचं आहे. गरम पाणी घातल्यामुळे चव आणि कट खूप छान येतो. आता यामध्ये अर्धा चमचा शेंगदाण्याचं कूट घालायचं आणि मस्त हे बटाटे सगळं छान मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे. 5 मिनिटं भाजी शिजवून घेतली. मस्त झणझणीत बटाट्याचे रावसाहेब तयार झालेले आहेत. रेसिपी आवडल्यास देवश्री किचनला सबस्क्राईब करा.